चित्रातील मुख्य दृश्य मनुष्य अंधाऱ्या खड्ड्यात अडकलेला आहे. खाली साप आणि हिंसक प्राणी आहेत. मागे जळणारे शहर आहे, पण वरून दैवी हात त्याला वर खेचत आहे आणि यावेळी तो हात पकडतो आहे. ही चित्र आधीच्या चित्रापेक्षा वेगळी आहे. इथे मोह नाही, निर्णय आहे. इथे भय नाही, श्रद्धा आहे. जळणारे शहर, नष्ट होणारा संसार. जळणारे शहर दर्शवते तात्पुरती सत्ता, संपत्ती, अहंकार, अस्थिरता. संसार कायमचा नाही. जे आपण आपले समजतो ते क्षणात नष्ट होऊ शकते. खड्डा, जीवनातील संकट. हा खड्डा म्हणजे नैराश्य, अपयश, पापांचे परिणाम, चुकीचे निर्णय. प्रत्येक माणूस कधी ना कधी या खड्ड्यात पडतो. पाप आणि हिंसक प्राणी, भीती आणि परिणाम हे प्रतीक आहेत. वाईट कर्माचे परिणाम, अंतर्गत विकार, क्रोध, लोभ, मत्सर, मृत्यूची आठवण. संकट टाळता येत नाही, पण त्यातून बाहेर पडता येते. वरून येणारा दैवी हात, संधी आणि मार्गदर्शन. हा हात म्हणजे श्रद्धा, योग्य मार्ग, गुरु, धर्म, अंतःकरणातील जागृती. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मनुष्य तो हात पकडतो आहे. उद्धार तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतः निर्णय घेतो. माणसाचा चेहरा, आशा. तो घाबरलेला नाही, तो प्रयत्न करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आशा आहे. परिस्थिती बदलण्याआधी मन बदलले पाहिजे. या चित्राचा प्रेरणादायी संदेश, संकट कायमचे नसते. प्रत्येकाला दुसरी संधी मिळते. मदत नेहमी उपलब्ध असते, पण हात पुढे करणे आपल्यावर अवलंबून आहे. गूढ तत्व. पहिल्या चित्रात माणूस मधात रमला होता. या चित्रात तो मुक्तीकडे झेप घेत आहे. फरक फक्त एका निर्णयाचा आहे.